मला वाटतं आज चांगला दिवस आहे आणि त्या निमित्ताने देशभरात आपल्या 77 कोटी सुरुवात झालेली काल प्रचारात पहिला नारळ नागपूरमध्ये फुटलेला आहे. उद्याही नामटेकमध्ये आहेत, अशा अनेक सभा आहेत आणि म्हणून आम्ही पाडवा जोरदार उत्साह जल्लोषात साजरा करून राज्य सरकारच्या माध्यमातून देखील हे सण उत्सव परंपरा टिकवण्याचं काम आम्ही करतोय. आपल्याला माहीत आहे की गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये संपूर्ण सण उत्सव बंद होते. पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली आणि मोकळा श्वास लोक घेऊ लागले. सण उत्सव परंपरा जोपासणं वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली, विकासावरची बंधनं काढली, सणांवरची बंधनं काढली. आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतोय, सर्वांगीण विकास होतोय आणि लोक पाडवा आजचा मोठ्या खुशी आनंदात साजरा. सण जपणारे लोक आता आमच्यासोबत आहेत असं बोलत काल देखील अभिनंदन केलेलं आहे. त्यामध्ये विचार घेऊन जाणारे तुम्ही आहात असं देखील नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो. कालच मी त्यांना धन्यवाद दिले, आभार मानले की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता आपल्या सहकाऱ्यांसोबत करतोय. अशा प्रकारचा गौरवाने उल्लेख केला. मी त्यांचा ऋणी आहे, मी त्यांचा आभारी आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे. आणि म्हणून तर आपण पाहत आहे की आज हे गुढीपाडवा एवढ्या जल्लोषात साजरा होतोय, कारण सरकार बदलल्यामुळे हे सगळं आपण पाहतोय. मोकळा श्वास लोक घेऊ लागले. व्यापारी बांधव, महिला भगिनी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सिनियर सिटीजन या राज्यामध्ये प्रत्येकाच्या योजनांना स्पर्श आपल्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, विकासाचं सरकार आहे, विकास करणारं सरकार आहे, राज्याला प्रगती पथाकडे नेणारं सरकार. ठाण्याचा उमेदवार जो आहे तो ठरलेला प्रगती आणि विकास याचे आडवा कोणी येईल? त्याला आडवं करून गुढीपाडवा आमचे लोक साजरा करतात. ठाण्याचा उमेदवार